नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये. आज आपण मुलांची बेसिक इंग्लिशचे वर्ड्स ची आपण प्रॅक्टिस घेत आहोत. या मुलांना आपण लर्निंग करायला दिलं होतं, म्हटलं तुम्ही व्यवस्थितशीर समजावून पाठ करून या. ओके, ह्या दोन्ही मुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुली आहेत आणि आपण त्यांचं आता प्रॅक्टिस सेशन घेत आहोत. बेसिक शब्द ॲम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहेत, व्हेरी गुड. वॉज म्हणजे होता, होता. बरोबर. एक तू सांगायचं, एक तू सांगायचं. बरोबर. वेअर म्हणजे होते, शॉल आणि विल म्हणजे असे, असे. वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, तो. सी म्हणजे ती, इट म्हणजे ते, कोणासाठी वापरतात इट? प्राणी पक्षी वस्तूसाठी वापर. व्हेरी गुड. दे म्हणजे ते, त्या, ती, व्हेरी गुड. व्हॉट म्हणजे काय, काय. वेअर म्हणजे कुठे, व्हेन म्हणजे केव्हा, व्हाय म्हणजे का, का. हाऊ म्हणजे कसा, व्हेरी गुड. हाऊ मेनी म्हणजे किती, किती. पण कोणासाठी वापरतो आपण ते? मोजता येणे, मोजता येणे. व्हेरी गुड. म्हणजे जे काय करतो आपण ते मोजू शकतो आपण, त्याच्यासाठी काय वापरतात? हाऊ How मेनी. many. आणि जे मोजता येत नाही आपण त्याच्यासाठी काय वापरतो? How much, हाऊ मच. चला, त्यानंतर आहे हू. who म्हणजे कोण, व्हेरी गुड. चुकलं तरी चालतं, विद्यार्थ्यांचं चुकतच असतं. बिनधास्त कॉन्फिडन्सली बोलायचं. हू म्हणजे कोणाला, व्हेरी गुड. हुज म्हणजे कोणाचा, कोणाचा. मी म्हणजे मला, मला. चला, अस म्हणजे आम्हाला, व्हेरी गुड. हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, तिला. देम म्हणजे त्यांना, व्हेरी गुड. माय म्हणजे मला, बरोबर. माझा, बरोबर आहे का नाही? माझी, माझी. माय. माय पेन म्हणजे काय? माझा पेन, व्हेरी गुड. अवर. अवर थोडंवर, अवर तो ओव्हर नाही, तो ओव्हर असतो बाळा. अवर, ओ यू आर. अवर, हा, तू सांग. अवर म्हणजे तुम्हाला, आमचा. आमचा, आमचे, आमचे, हा, ठीक आहे. युअर. बरोबर आहे, बरोबर. तुमचा, तुमची, तुमचे, तुम, बरोबर. चला, हर म्हणजे त्यांना, हर. हर. तिला, हर म्हणजे तिचा, बरोबर आहे ना? हर पेन म्हणजे काय? तिचा, हा. हर बुक म्हणजे काय? तिचे पुस्तक, व्हेरी गुड. चला, हॅव म्हणजे हॅव. असणे, हॅव म्हणजे काय? असणे. आय हॅव अ पेन म्हणजे काय? माझ्याकडे पेन आहे, बरोबर. आय हॅव अ 2 आईज म्हणजे काय? माझ्याकडे 2 डोळे आहेत, माझ्याकडे 2 डोळे असतात. मला मला 2 डोळे आहेत. व्हेरी गुड. चला, त्यानंतर आता मला सांगा बट म्हणजे? परंतु, व्हेरी गुड. त्यानंतर मला सांगा इन म्हणजे? आत, आत. इन द क्लास म्हणजे काय? वर्गाच्या वर्गामध्ये, व्हेरी गुड. मध्ये आत एकच. ऑन म्हणजे? वर, वर. मग मला सांग आता तू ऑन द टेबल म्हणजे काय? टेबलावर, व्हेरी गुड. चला, ओव्हर म्हणजे? थोडं, व्हेरी गुड. चला, अबो म्हणजे? खूप वर, व्हेरी गुड. ऍट म्हणजे? कडे, कडे. नियर म्हणजे? जवळ, जवळ. अंडर म्हणजे? खाली, खाली. आफ्टर म्हणजे? आधी, आधी. आफ्टर म्हणजे? नंतर, नंतर. आणि बिफोर म्हणजे? आधी, हा. चला, बिटवीन म्हणजे? दोघांच्या मध्ये, अमंग म्हणजे? अनेकांच्या मध्ये, व्हेरी गुड. चला, फ्रॉम म्हणजे? पासून, पासून. बरोबर. विथ म्हणजे? कोणाशिवाय, शिवाय, सोबत, सोबत, विथ म्हणजे काय? सोबत, सोबत. विथ फ्रेंड म्हणजे काय? मित्रासोबत, विथ फॅमिली म्हणजे काय? कुटुंबासोबत, व्हेरी गुड. चला, बिहाइंड म्हणजे? मागे, चला, पुढं. अप म्हणजे? वर, वर. चला, अबाउट म्हणजे? अबाउट म्हणजे अबाउट सांग. कोणा, अबाउट म्हणजे कोणाकडे, अबाउट म्हणजे च्याबद्दल. अबाउट म्हणजे काय? च्याबद्दल, च्याबद्दल. अबाउट मी म्हणजे माझ्याबद्दल. अबाउट यू म्हणजे काय? तुझ्याबद्दल. तुझ्याबद्दल. अबाउट राम म्हणजे काय? रामबद्दल. रामबद्दल. बरोबर. चला, टिल म्हणजे? 3 म्हणजे पर्यंत, व्हेरी गुड. 8 म्हणजे? अद्याप, अद्याप. ओके. विदाउट म्हणजे काय? विदाउट म्हणजे कोणाशिवाय, व्हेरी गुड. चला, इन फ्रंट ऑफ म्हणजे काय? च्या समोर, इन फ्रंट ऑफ हॉस्पिटल म्हणजे काय? दवाखान्याच्या समोर, समोर. इन फ्रंट ऑफ स्कूल म्हणजे काय? शाळेच्या समोर,
व्हेरी गुड. चला त्यानंतर आहे नीड म्हणजे काय? गरज. गरज. बरोबर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय असतं? वर्णानुक्रमे लावा. बरोबर. आपण शिकलो ना ग्रामर मध्ये अल्फाबेटिकल लावायचं एबीसी प्रमाणे. बरोबर. चला क्वेश्चन म्हणजे प्रश्न. प्रश्न. आणि केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. व्हेरी गुड. अपोजिट म्हणजे काय? विरुद्ध. विरुद्ध. बरोबर. पॅसेज म्हणजे काय असतं? उतारा. उतारा. आपण असतं बघा रीड द पॅसेज. रीड म्हणजे काय? रीड म्हणजे वाचणे. हा रीड द पॅसेज. अँड म्हणजे काय? आणि. आणि अँसर म्हणजे काय? उत्तर. हा गिवन म्हणजे काय? गिवन देणे. देणे. व्हेरी गुड. गिवन म्हणजे काय? देणे. देणे. आणि बिलो. बिलो म्हणजे काय असतं? खाली. खाली. बरोबर. सांग बाळा तू खाली. जोरात सांग. खाली. खालील. बरोबर. बिलो म्हणजे खाली, खालील. खाली. आणि फॉलोइंग म्हणजे पण खाली. व्हेरी गुड. नाईस. फाइंड म्हणजे काय? शोधणे. शोधणे. बरोबर. फाइंड म्हणजे काय? शोधणे. शोधणे. मॅच द पेअर्स म्हणजे काय? जोड्या जुळवा. जोड्या लावा. बरोबर. आणि आपण त्यानंतर फिल द ब्लँक्स म्हणजे काय? रिकाम्या जागा भरा. बरोबर. राईट अ सेंटेन्स म्हणजे काय? वाक्य लिहा. लिहा. बरोबर. राईट सेंटेन्स. राईट म्हणजे लिहा. सेंटेन्स म्हणजे काय? वाक्य. वाक्य. बरोबर आहे काय? तर अशा पद्धतीनं जर मुलांना खऱ्या अर्थानं बेसिक जे अंडरस्टँडिंग असेल ते जर आपण व्यवस्थिशीर मुलांना एक्झॅक्ट इंग्रजी समजण्यासाठी कोणत्या शब्दाची जरूरत लागतं. आता या झेडपीच्या मुली आहेत. कोण म्हणतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये झेडपीच्या शाळेमध्ये टॅलेंट नाही आहे? काल मी व्हिडिओ बनवला आणि टाकलाय. पण खऱ्या अर्थानं आपण ते टॅलेंट शोधलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि त्याला आपण दिशा दिली पाहिजे. या मुलींमध्ये नॅचरल खऱ्या अर्थानं टॅलेंट आहे. त्या नॅचरल टॅलेंटला आपण यांना मी बाराखडीपासून